मुंबईतील दादर स्थानकाजवळ असलेल्या हनुमान मंदिरला पाडण्याची नोटीस आलेली आहे। मध्य रेल्वेकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे। खरं तर दादर स्टेशनला लागूनच हे पुरातन हनुमान मंदिर आहे। जवळजवळ 80 वर्षापूर्वी या दादर परिसरामध्ये काम करणाऱ्या हमालांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली होती। हनुमान मंदिर सोबतच शिर्डीच्या साईबाबांचं सुद्धा मंदिर याच ठिकाणी आहे आणि या मंदिराच्या विश्वस्तांना 7 दिवसामध्ये जर मंदिर खाली केलं नाही तर कायदेशीर प्रक्रियेने मंदिर पाडण्याची नोटीस आलेली आहे। या अगोदर सुद्धा या मंदिर प्रशासनाला नोटीस आलेल्या आहेत। मात्र मंदिर प्रशासनाचा पवित्र आहे की आम्ही कोर्टातही जाणार नाही आणि आम्ही आंदोलनही करणार नाही। आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर हा मुद्दा चर्चेला आलेला आहे। उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की हा भाजपचा फतवा आहे आणि जर भाजपमध्ये हिंदुत्व बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर या मंदिराला दिलेली नोटीस मागे घ्यावी। मोठ्या प्रमाणात दादर स्थानकावरून ये जा करणारे जे प्रवासी आहेत ते ह्याच मंदिराला आपला माथा टेकतात। रोज हजारोच्या संख्येने प्रवासी तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता। या मंदिराला या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतात, साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी येतात, हनुमान रायाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि या मंदिराशी मोठ्या प्रमाणात हजारो लाखो भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे। मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे की ही नोटीस जी दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे आणि आम्ही या संदर्भात पुढच्या काळामध्ये पवित्रा घेणार आहोत। मात्र रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे की वर्दळीसाठी जे प्रवासी येत आहेत त्यांच्या येण्या जाण्यामध्ये अडचण होत आहे। सोबतच दादर रेल्वे स्थानकाचं रेल्वे मंत्रालयाद्वारे जे विकास करण्याचा आराखडा नेमण्यात आलेला आहे त्या आराखड्यामध्ये मंदिराची अडचण होत आहे आणि इथं रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे। मात्र हिंदूंच्या भावनेवर हात टाकून कसल्या प्रकारचा विकास करणार असा सवाल मंदिर प्रशासनाच्या विश्वस्तांनी आज सामना पत्राला त्यांची भूमिका मांडलेली आहे। आगामी काळामध्ये या संदर्भात काय राजकीय वातावरण तापते, भावना ज्या आहेत इथल्या भक्तांच्या त्या कशा प्रकारे सरकार नजरेत घेणार आणि रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासन मध्य रेल्वे प्रशासन आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारे सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।